व्यसनमुक्ती केंद्राचा आज वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी त्यांनी बोलवलंय अत्यंत निर्व्यसनी अशा एका पाहुण्याला. बघूयात तो कोण आहे आणि नक्की काय करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आतापर्यंत या स्पर्धेत 16 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. तो घोट मुझे भी पिला दे शराबी, देख फिर होता है क्या. अरे दो घोट मुझे भी पिला दे शराबी, देख फिर होता है क्या. बाल मारे साजना. अरे 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 हे अरे खाली खाली बसा नीट. हा तू तिकडे सरक सरक. हा दारूचं गाणं ऐकायला मिळणार आहे, दारू मिळणार नाहीये. नमस्कार. आज व्यसन मुक्ती केंद्राचा वर्धापन दिन आणि मी अध्यक्ष आहे, त्यामुळे सगळ्यांनी माझं ऐकायचं. कळलं काय? हा तर आज या निमित्ताने आपण एका अशा माणसाला बोलवलंय जो बरीच वर्ष दारूच्या व्यसनात अडकला होता, पण आपल्या केंद्रातून गेल्यानंतर त्याने दारूला काय दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही. त्यामुळे टाळ्यांनी स्वागत करा दिगंबर व्यसने यांचं. जीवनाचे सार पाहिलं घ्यावे जाणून सत्वर. देवाची गाणी. पिले पिले अमर राजा, पिले पिले अमर चालीस, पिले पिले अमर राजा, पिले पिले अमर जानी. जानी जानी यस पापा. ड्रिंकिंग दारू. नो पापा. ओपन युअर माउथ. शिखावरण. अरे बाई हा का भुई चक्र. किती दारू पिता तुम्ही? सॉरी चुकले तुम्हाला नाही. किती दारू पिता तुम्ही? मोजूक नाही. म्हणजे दारू सोडा हे किती वेळा सांगितलं? हे पण मोजूक नाही. अरे दारूमुळे कोणाचं भले झाल्याचं ऐकलंय का तुम्ही? ऐकलंय ना. कोणाचं? बारचे मालक, मॅनेजर, वेटर आणि बारबाला. काय चाललंय? आणि कारखानदार. हे बघा नीट ऐका. हा दारूमुळे की नाही माणसाचं कसं शरीर असं हळूहळू कमकुवत होत जातं आणि हळूहळू माणूस मरतो. अरे मग मरण दे ना. आपण काय घाईया. दारू पिण्यापेक्षा मेलेलं बरं, पण मरायची भीती वाटते त्यापेक्षा प्यायलेलंच बरं. इकडे उभे. ओके. हे बघा तुम्हाला चांगली नोकरी होती पोलिसात. जर टिकला असतात तर इन्स्पेक्टर झाला असतात. अरे इन्स्पेक्टर काय इन्स्पेक्टर. दारू प्यायल्यावर आपल्याला कमिशनर झाल्यासारखं वाटतं. हे बघ नीट ऐका. तुमची बायको आहे ना तुम्हाला सोडून गेली या दारूमुळे. अरे मग माझा फायदा झाला ना. कसा? बघितलं परिणाम. अरे हजारो नवरे न दारू पिता बायकोच्या जाचात खितपट पडलेले असतात. आपण प्यायलो गेली तिच्या आहे. घटस्फोट घेतलाय तिने. घटस्फोट घेतला. मग पोटगीचा प्रॉब्लेम आहे. काय पोटगीचा काय प्रॉब्लेम आहे? हा दारू प्यायला तुमच्याकडे पैसे आहेत आणि पोटगी द्यायला नाही होय. हे जे आहे काय बेकार बाई अरे ही. अरे माकाची पोटगी मिळताना त्याच्यातच तर मी दारू आणतोय. म्हणजे तुम्हाला पोटगी मिळते? मग मी बेकार आहे ती कमवते. रे सांगायला काय वाटत नाही. मला सांगा तुमच्यात भांडणं कशाहून व्हायची? ऍक्च्युअली सॉलिड प्रॉब्लेम. हा नीट ऐकता सगळ्यांनी. प्रॉब्लेम झालेला आहे. हा मेजर प्रॉब्लेम म्हणजे चकना. चकड्यावरून नाही दारूवरून होत असणार भांडण. बेकार बाई आहे. दारू प्यायल्यानंतर चकण्यावरून प्रॉब्लेम. ओ छा म्हणजे चकणा एवढा महाग होता तर? फुकट होता चकना. फुकट. बघा मला नीट कळत नाही. नीट सांगा काय झालं? काय एकदा मी ना सकाळी 7 वाजता उठलाय आणि घंगाळ भरून घेतलाय. आंघोळीला पाणी भरून घेतलं. बरोबर. आंघोळीला नाही दारू भरून घेतलंय. घंगाळ भरून दारू. माझे 6-7 मित्र येणार होते ना पार्टीसाठी. सकाळी मग तो दुपारी कामात कोणाकडे वेळ आहे म्हटलं सकाळी शो लावूया 9 ते 12.
आणि घंगाळ भरून घेतले. तेवढ्यात माझ्या बायकोचं बाप माझं सासरो चकून मेलो, त्या दारूत पडलो. ओ तो चकडा होय. हा म्हणजे असं टाळक्या फिरला. माझी बायको माझ्यावर भांडाक लागली हा. आणि त्याच्या नाकात तोंडात 7-8 तांबे दारू गेली. हा 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 मग हिला आपल्या डोसत्या भडकला. मग आम्ही चौघांनी मिळून त्या चकण्यात बाहेर काढलो, असं पिळलो आणि चकण्यातून दारू बाहेर काढून घेतली. हे बघा, पडल्या पडल्या त्यांना लगेच बाहेर काढायचं ना. अरे पडल्या पडल्या कसा काढणार बाई, बेकार आहे. त्याचा आकार केवढा. पडल्या पडल्या त्या घंगाळातनं दारू बाहेर वाचायला लागली. आम्ही लगे खाल्ली असे. शी शी शी. अहो काय बोलताय तुम्ही. तुमचे सासरे बुवा ते नाका तोंडात दारू जाऊन मेले असते म्हणजे. अरे नाका तोंडात दारू जाऊन कोण मरतो काय. अरे काय बोलताय तुम्ही. अहो काय एक वेळ मी प्राण सोडून पण दारू नाही सोडणार. अहो असं करू नका. हो या दारूमुळे तुमची बायको सोडून गेली. जाऊ दे भांडकुद त्याच्या आईला साली. हो काय बोलताय तुम्ही. कशावरून भांडणं व्हायची. ऍक्च्युअली कम टू द पॉइंट. कशावरून. आमची भांडणं दारूवरून व्हायची. मग सोडा ना दारू. अरे ही बाई बरोबर नाही, बेकार आहे बाई. अरे कोणी किती दारू प्यायची ह्याच्यावरनं तर भांडणं व्हायची. म्हणजे त्या हिला माझी बायको एक नंबरची पेताड आहे हो. काय तुमची बायको. या आईला मग माझ्या ना खूप विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. आपला प्रॉब्लेम पण तोच आणि सोल्युशन पण तेच. काय प्रॉब्लेम काय तुमचा. दारू प्रॉब्लेम काय. लिव्हर. हा दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होतो. हा आणि सॉल्युशन काय. लिव्हर. लिव्हर. लिव्हर म्हणजे डायरेक्ट तिला सोडून द्यायचं. दॅट्स ऑल. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या या जोडीसाठी झाल्या पाहिजेत. बघा तुमची कॉमेडीची नशा कशी वाटली आपल्या परीक्षकांना. महेश सर. दिगंबर आणि हेमांगी सुपर्ब. मला आवडला. दिगंबर तू दारू पिल्याची ऍक्टिंग सुपर्ब केलीस म्हणजे. आणि हेमांगी तू त्याला खूप सुंदर सपोर्ट केलास. तुमच्या दोघांचं कोऑर्डिनेशन वंडरफुल होतं. मला हा ऍक्ट तुमचा खरोखरच खूप आवडला. ऑल द बेस्ट यू. स्वप्नील सर. आम्हाला खूप आवडला मालवणी माणूस आणि तू तो सुपर्ब केलास दिग्या. ऍब्सोल्युटली वेलकम बॅक. यू आर ऍब्सोल्युटली डिलाइटफुल इन दी ऍक्ट. व्हेरी गुड. हेमांगी खूप छान साथ दिलीस तू त्याला. आणि ऑल इन ऑल तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स खूप एंटरटेनिंग झाला. वा जोरदार टाळ्या. आता बघूया तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत. महेश सर. 9.5. स्वप्नील सर. 9.5. एकूण 19 गुण मिळालेले आहेत. आणि तो एक पिवळ्या रंगाचा तुरा. आता बघूयात याला चॅलेंज कोण करणार. कुणीच हात वर केलेला नाहीये. परीक्षक निर्णय घेणार. चिठ्ठी. ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. परीक्षकांना विचारूयात ते किती तुरे पणाला लावणार आहेत. एक.